गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ, सुंदर अशा दिवसाची सुंदर अशी सुरुवात करणं. अशा मोठं ब्लॉग काय होते आपल्या, अशा ब्लॉगची सुरुवात बऱ्याच दिवस झाले होते ना. सर्व चॅलेंज व्हिडिओ हे आता हेच चालू होतं. तर आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या माझ्याकडून तुमच्या सर्व फॅमिलीला आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर आता कसं आहे, आता जवळपास वाजले मला वाटतं 7:20 झाले. दरवर्षी म्हणजे जातो आपण, गेल्या वर्षी मी गेलो होतो अलिबागला आपले पाडव्याचा पूर्ण उत्सव साजरा केला जातो. पूर्ण अशी रॅली निघते आणि पूर्ण अशी फिरून येते आपलं, ते सगळं मोठा प्रोग्राम होतो. तर आता आपल्या इथली गुढी उभी करायची आहे. तर सगळे तयारी तर झालेली आहे. तिकडे हे आणले त्यांच्या ते कुठं त्यांच्याकडलं बांबू आहे. तर आता जरा नाश्ता वगैरे करूया, फ्रेश होऊ, म्हणजे फ्रेश झालोय, आंघोळी गोळी नाश्ता करूया आणि मग गुढी उभे करूया. आज सगळं हे शेड्यूल असेल असं गुढीपाडव्याचं. आज सगळं गोड 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 असं. चलो असो, गोडमध्ये आपण काही खायचं नाही, श्रीखंड पुरी वगैरे मेन आपलं गुढीपाडव्याचं आहे. चलो पटकन नाश्ता करूया आणि मग बाकीच्या आपल्या गोष्टी लागल्या. ठीक, चलो पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा. ते कसं पत्रे नव्हते ना, तर पूर्ण असं इथपासून आहे ना पूर्ण तिकडं वरच्या पत्र्यापर्यंत जायची गुढी. आता त्यामुळं गाडी होती इथं लावलेली, ती गाडी तिकडे साईडला गेली, ही गाडी इकडे पाठीमागे घेतली, म्हणजे इथं पूजन होईल. आणि बाहेर काय लावत ना, बाहेर लावलं तर मग ते एकदम घराच्या पूर्ण बाहेर जातं, त्याच्यामुळे म्हणून आता ही एवढीच होईल. ठीक आहे. करू लागतो पण ते गेलो तोडो सागर करत गेलं तोडून हो काकींना शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. बरोबर आहे. आमची ड्युटीवर चलो गुढीची पूजा वगैरे पण झाली पूर्ण मस्तपैकी एकदम. कोंबड्या काय थांबता बसणार नाही, आता पूजा केली. आता दुपारी मस्तपैकी गोड गोड सगळा जेवणाचा प्रोग्राम, म्हणजे श्रीखंड पुरी वगैरे हे यांचा आवाज जास्त येत असेल व्हिडिओ मध्ये, पण काय नाही करू शकत त्याला. असं चिडचिड होतं पण काय करणार ना, कंट्रोल ठेवायला लागेल थोडासा, ऑप्शन नाही घ्यायला पण. चलो परत येतो काय भरले तो फोटो काढ. हे काय तिकडे जा, हे काय भरलेत पुरे. आलं आहे हो रे, हे बघा. हे पण भरलंय झाड पूर्ण. कुठल्या गोष्टी वरीवर हात ठेवला काय माहिती नाहीतर काय. अरे सारखी येतो सांग मी तुला ना, त्याला बॅटरी जायचं. ते बघ तिकडं, हे बघ. हा तुला समजायला नको. काय नाही विघ्नेश, नाही पण दाम तिकडं आहे, तुझी काठी इकडं आहे तिकडं, मग तुला दिसत नाही. दे मी काढतो दे.
हे 2-3 एकच पाळा विघ्नेश पाड दे इकडे. मग ते सगळे कौलं काढची एकच हे बघा किती झाले. हे लाल जाम झालं इकडं आणि हे इकडे झाले.